त्यांनी घ्यावी. मी वेळही मागितली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी. मला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. माननीय मुख्यमंत्री महिन्याला येतात, आठवड्याला येतात आता पुण्याला. त्यांना विचारा आपण. माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना. मी स्वतः त्यांना वेळ मागितलेली आहे, कारण का PMRDA हे त्यांच्या अंडर. माझं आज सकाळी उदय म्हणजे मागच्या आठवड्यातही झालं, आजही झालं. माननीय उदय सामंतांनी त्यांची सगळी टीमही इथे पाठवली होती. मी त्यांचे जाहीर आभार मानते. आणि पुढच्या आठवड्यात 8 तारखेला उदय सामंतांची वेळ आम्ही घेतली. इथले सगळे विषय घेऊन आम्ही इंडस्ट्री मिनिस्टरकडे जाणार आहोत. नाही, पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री, इंडस्ट्री मिनिस्टर आणि सगळ्या कॉम्पिटंट अथॉरिटीज, PMRDA, कलेक्टर, नॅशनल हायवे आणि कोण राहिलं, MIDC, सगळ्यांना कॉन्टॅक्ट झाल्यात, मीटिंग झाल्यात, पत्रव्यवहार झाले, सगळं झाले. पाहणी केली, त्याच्यात ठिकाणी आलेली आहेत, ते बुजवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही मोठ्या शेतकऱ्यांचा पण समावेश आहे. नाही, तारखेपर्यंत नोटीसला उत्तर नाही दिलं, काही कारवाई नाही केली तर गुन्हे दाखल करू. नाही, आम्ही तर हे किती दिवस सांगतोय नाल्यांचा इशू. आम्ही वारंवार हे सांगतोय. आणि मी पुढच्या आता आज 4 तारीख आहे. आम्ही त्यांना 2-3 आठवड्याचा कालावधी दिला आहे सगळं करायला. 26 तारखेला मी स्वतः परत येणार आहे. इधर PMRDA आणि सगळ्यांचे सत्कार करू आभार मानून की चांगलं काम केलं म्हणून, नाहीतर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा काही मार्गच राहणार नाही. कारण का आम्ही सगळे प्रयत्न खूप विनम्र म्हणजे हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली, पत्र लिहिलेलं आहे, फॉलोअप केलेले आहे, सगळं केलेलं आहे. हम 9 घंटे काम करते हैं. सूर्य हॉस्पिटलचा रोड नाही, कंटिन्युअसली नाले सफाई, रस्ते, मेट्रोचा रोडा होतोय तो. मी तर एवढंही सजेस्ट केलं की शाळांचे टायमिंग पुढे मागे करता येईल का, 15 मिनिटं 20 मिनिटं, तो एक लोड करतो. वी आर इन सोल्युशन मोड. आम्ही सरकारला असिस्ट करण्यासाठी आलोय. आम्ही काही हा विरोधाचा विषयच नाहीये. झालं, ऑलरेडी बोलणं झालं, आज सकाळीच झालं. तावडेंची डिटेल बोलणं झालं. लँड अक्विजिशनचा PCMC मध्ये तो इश्यू येतो. 80% लँड अक्वायर झालेलं आहे. ते जे 20% राहिले, वर्क ऑर्डर निघाली आहे, ते म्हणले नारळ फोडायचं राहिलंय. पण ते म्हणले हे पावसाचे 2-3 महिने संपले, 1 वर्षाच्या आत सगळे रस्ते कमी, असं कमिटमेंट केलं. तो पण ती मागणी केलेली आहे मी ऑलरेडी. त्याची पत्रही दिलेली आहेत. ते डिझाईनमध्ये चेकिंग, टेक्निकल चेकिंगसाठी गेलेले. माझं म्हणणं आहे कुठलीही कॉम्पिटंट अथॉरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी. त्यांना जी कॉम्पिटंट वाटे. आम्ही सोल्युशन मोडमध्ये आहोत. मग इधर तुम्ही PCMC मध्ये घ्या त्यांना, तुम्ही स्वतःची मान हिंजवडीची एक करा. म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना जे संयुक्तिक वाटेल तो त्यांनी निर्णय घ्यावा. आम्हाला सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्ट आहे. आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मग असं पोट भरलं का असं पोट भरलं, पोट भरल्याची कारण आमच्या लोकांचं. कॉम्पिटंट अथॉरिटी सरकार, मायपाक सरकार आहे ना. सरकारचं काम काय मग? व्हॉट इज गव्हर्नमेंट फॉर? गव्हर्नमेंट इज फॉर ऍडमिनिस्ट्रेशन. जे लोक हो, पण हा प्रश्न मला नाही ना, सरकारला विचारायला पाहिजे. सरकारमध्ये आहात, सत्ता कशासाठी असते? तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. तर हु इज द कॉम्पिटन्स? आत्ता सरकारमध्ये कोण आहे? त्यांनी करायला पाहिजे नाही. आणि आमची त्यांना मदत करायची तयारी आहे आमची. जरी मी विरोधी पक्षात असले तरी हा काय पॉलिटिकल इश्यू नाही ना. मी तर त्यांना म्हणत नाहीये की हा रस्ता इथे घेऊ नका, हा रस्ता, असं काहीच आम्ही म्हणत नाहीये. आम्ही म्हणतोय की तुम्ही आम्ही तुमच्याकडे फॉलोअप करतोय सरकार म्हणून. आमचे नाले साफ करून द्या, आमच्या रस्त्याचे खड्डे बुजवा. आम्ही सोल्युशन करायला तयार आहे की शाळेमध्ये जाऊन आम्ही विनंती करू, बाबा 15 मिनिटं पुढे मागे करता येईल का. म्हणजे आमची सगळी सहकार्याचीच भूमिका राहिलेली आहे. आणि सगळ्या अधिकाऱ्यांकडे फॉलोअप, माननीय मुख्यमंत्र्यांकडे फॉलोअप, इंडस्ट्रीकडे, सगळ्यांकडेच फॉलोअप आहे. दुर्दैवाने हे मला बोलावं लागतंय. तरी माझ्या कानावर उडत असं आलंय की माननीय मुख्यमंत्री उद्या मीटिंग घेत आहेत.
मी त्याचं स्वागत करते. आम्हाला बोलवलं, आम्ही स्थानिक आमदार खासदार. माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जर आम्ही कधीच या विषयात राजकारण आणलेलं नाही आजपर्यंत आणि आणणारही नाही, याचं कारण असं दिस इज अ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तुम्हाला आठवत असेल की आपल्या महाराष्ट्राची शान होती. मला या वास्तूचं या प्रोजेक्टचं उद्घाटन झालेलं मी 19 आहे ना इथे 15-16 वर्ष. पहिली 5-10 वर्ष खूप सुखात गेली आमची इथे आलं की असे मोठे रस्ते, सुंदर झाडं, हेच आपण सगळ्यांनी, तुम्ही पण पाहिलंय, तुम्ही वयाने जरी लहान असला तरी तुम्हाला आठवत असेल. पण गेल्या 5-1 वर्षात इतका हा प्रॉब्लेम झालेला इथे आणि त्याचा आम्ही वारंवार फॉलोअप घेतो. आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मी काय सरकारवर टीका करण्यासाठी, आय वॉन्ट अ सोल्युशन. मी काय म्हणत नाही. आम्ही आता फेजेसमध्ये काम करायचं ठरवलंय की नाले सफाई, त्यांचं म्हणणं निघालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट, काय द्यायचंय त्यांचं. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे राडा रोडा आम्ही रस्ते साफ करून घेऊ, टाटा आणि PMRDA म्हणून, आणि आम्ही सगळं जे एन्क्रोचमेंट आहे ते काढून देऊ. तर आम्ही त्यांना म्हणले तुम्ही 3 आठवडे घ्या, 26 तारखेला आम्ही परत येतो. जर हे सगळं झालेलं असेल तर तुमच्या समोर ऑन कॅमेरा त्याच अधिकाऱ्यांचा आम्ही सत्कार करू. कारण का अच्छे को अच्छा बोलण्याचे, जर त्यांनी काम केलं तर आपण कौतुकी केलं पाहिजे त्यांचं. त्याच्याच आपण का निगेटिव्ह विचार करायचा. आपण विचार करूया ना 26 पर्यंत ते करतील. नाही केलं तर मग दुसरा मार्ग काही राहणार नाही. माझी अजिबात इच्छा नाहीये करायची. माझी इच्छा आहे की गुणागोविंदानी व्हावं. तर पुण्यात आज दौरा आहे आणि केवळ हिंजवडीचे मूलभूत प्रश्न तर आहेतच, परंतु सुरक्षा पुणे असेल, हिंजवडी असेल, हे खूप महत्वाचं आहे. तर काल एक दुर्दैवी घटना पुण्यात घडली. काय एकंदरीत त्या संदर्भात माहिती? नाही, क्राईम वाढलाय महाराष्ट्रात हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जी स्टँडिंग कमिटी आहे केंद्र सरकारची, त्याच्या होम कमिटीवरच मी आहे. योगायोगाने कालच त्याची 2 दिवस मीटिंग दिल्लीला होती आणि त्याच्यात हे जे सायबर क्राईम्स होतात ह्याच्यावर सविस्तर आमची 2 दिवस चर्चा झालेली आणि अतिशय चांगली चर्चा झाली. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो क्राईम वाढतोय ह्याची नोंद केंद्र सरकारचा डेटाच सांगतो, जो डायरेक्टली आम्हाला स्टँडिंग कमिटीतून मिळतो आणि तो केंद्र सरकारचा डेटा आहे, माझा डेटा नाही. म्हणजे विरोधक म्हणून मी काहीतरी डेटा क्रिएट केला असं नाही. केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुण्यात तर नक्कीच वाढलेला आहे. ती एक रिक्वेस्ट आलेली आहे. तर तीही म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला 5च मिनिटं वेळ दिला ना तर मी हे सगळं सांगेन. मी इतकी विनंती करते माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ द्यायची. मी पत्रही दिलंय, रिक्वेस्टही टाकलेलं आहे. आणि ह्याच्यातून दिस इज अ सोशल वर्क. हे काय राजकीय विषय नाही किंवा इलेक्शनचा विषय नाही. सगळ्यात राजकारण कशाला आणायचं. काही गोष्टी अबव बोर्ड केल्या पाहिजेत ना पॉलिटिकली. ते मला माहिती नाही. मी अपॉइंटमेंट मागते ऑन रेकॉर्ड. बँगलोरमध्ये खासदारांनी असं लेटर दिलेलं आहे कंपन्यांना आणि पीसी मोहन मगाशी मी पीसी मोहनचे माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. मी पीसी मोहनांकडून पत्र मागवते, तो ड्राफ्ट मागवते आणि तो पाठवून देते. आता ठरलं ना पत्र द्यायचं. नाही आज करिश्मा नसतो, ही सेवा आहे. ठाकरे फॅमिलीचं योगदान, बाळासाहेब आणि त्यांची कुटुंब, आणि बाळासाहेबांचं कुटुंब म्हणजे फक्त ज्यांचं ठाकरे आडनाव नाही, शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा ठाकरेच आहे. कारण का त्या सगळ्यांनी प्रेमाने विश्वासाने संघटना शून्यातून उभी केलेली आहे. आणि आज त्यांच्या कुटुंबातले 2 लोक येत असतील एकत्र तर मी अर्थातच त्याचं मनापासून स्वागत करीन आणि पहिल्या दिवसापासून करते. काहीतरी गोष्टी कधीतरी हिसाब किताब कुछ तो चीजें दिल से करनी चाहिए यार. माणूस की आहे का नाही काय. मी तुम्हाला सांगू, यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. म्हणून बाळासाहेबांचं योगदान हे महाराष्ट्राचा इतिहास आणि देशाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तो कुठलीही ताकद त्याला संपू शकत नाही. असं कोणीच कोणाला संपू शकत नाही. म्हणजे आमचाही भ्रम असा असेल की मी तुम्हाला संपवीन, तुम्ही असं नसतो आयुष्यात. प्रत्येकाचं योगदान असतं आणि त्या योगदानाचा मान सन्मान झालाच पाहिजे. ह्यालाच सशक्त लोकशाही म्हणतात. मुळात ज्या एका मुद्द्यावर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत तो मराठीचा मुद्दा आहे. अर्थात राष्ट्रवादीची तीच भूमिका होती, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी. दोन्हीच्या नाही, मी आमच्या सांगू शकते, त्यांचं मी कसं सांगणार. दादांनी स्पष्टच केलं होतं की पहिलीपासून इंग्लिश शिकवायची गरज नाही, त्यामुळे तो मुद्दा समविचारी दिसतो. तो त्यांच्या सरकारने घेतलेला अयोग्य निर्णय होता असं मला वाटतं. तो आता योग्य झालाय, त्याचं मी स्वागत करते. एकत्र येत आहे तुम्ही स्वागत करताय, पण
पॉलिटिकली राज्याच्या राजकारणावर त्याचा कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगू काय, राज्याचं प्रत्येक गोष्ट फक्त राजकारणात बघायची नसते. राजकारण हे काय फक्त सत्ता, लाल दिवा याच्यासाठी नसते. सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते. त्याला एक काहीतरी आपला गोल असतो, त्याला काहीतरी असतं ना, असं थोडी असतं. पुण्यात काल दिवसात महिलेवर जे अत्याचार झाले त्यानंतर महिलांच्या सुरक्षेवर कुठेतरी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तर तो आहेच ना, क्राईमचा इश्यू आणि डेटा केंद्र सरकारचा डेटाच दाखवतो ना की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. कोण जबाबदार? सरकार, जे सरकार असतं त्याला या जबाबदाऱ्या सिलेक्टिव्हली होऊ शकत नाही ना. सरकारच जबाबदार आहे आणि काही नैतिकता आहे का नाही. पुन्हा पहिलाच प्रश्न येतो, समावेश गावासंदर्भामध्ये आपल्या स्थानिक पातळीवर दोन महत्त्वपूर्ण आहेत. त्या खासदार म्हणून तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, त्या गावच्या हिताच्या परिसरात नेमकं काय निर्णय? मला असं वाटतं की जो सगळ्यांचं जे एक मत असेल तो निर्णय आपण घ्यावा. जो लोकप्रतिनिधी, मी लोकांची प्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे लोक म्हणतील तो निर्णय असला पाहिजे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांकडे, जर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिली, जी मी मागते वारंवार त्यांच्याकडे, खूप विनम्रपणे वागते की बाबा तुम्ही आम्हाला वेळ द्या, म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. मी पक्षाचा विषयच नाहीये, हा राजकारणाचा विषय नाही, हा एक सामाजिक महत्वाचा प्रश्न ज्याचे इंटरनॅशनल रेपरकशन्स आहेत. हिंजवडीची ओळख फक्त महाराष्ट्र आणि देशापुरतं नाही, इंटरनॅशनली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात लक्ष घालणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते की हिंजवडीच्या इश्यूमध्ये तुम्ही आम्हाला 5 मिनिटं द्या, दोन्ही बाजू ऐकून घ्या. तुम्ही माननीय मुख्यमंत्री आहात, तुम्ही योग्य तो अभ्यास करा आणि योग्य तो निर्णय घ्या आणि आम्हाला या प्रश्नातून मुक्त करा. प्रश्न सोल्युशन मोडमध्ये आहोत आम्ही. ज्याच्यातून माझं म्हणणं आहे की ज्याच्यातून हे प्रश्न लवकर सुटतील तो योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा. यांची सगळ्यांची इच्छा आहे की एक स्वतःची अथॉरिटी हवी. काही IITचे लोक जे पिंपरी चिंचवडला सांगतात त्यांना म्हणताय की हे कॉम्पिटंट होत नसेल तर तुम्ही तेही करा, काहीतरी करा म्हणजे झालं. काही तुम्ही वारंवार म्हणता की मुख्यमंत्र्यांना मी वेळ मागते, मात्र मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वेळ दिला नाही. उदासीन आहेत असं तुम्हाला वाटतं मुख्यमंत्री? मला नाही माहिती आता याचं उत्तर मी कसं देणार. वेळ मागायचं मी जे करू शकते ते मी सांगते. त्यांचं बद्दल आय कॅन थिंक फॉर टू. मी स्वतःचा विचार सांगू शकते. दोघां ते असं करत असतील असं कसं मी सांगणार. जसं 2 ठाकरे एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून, दोन्ही पवार एकत्र यावेळी ती पण चर्चा या ठिकाणी सुरू आहे. त्या अनुषंगाने काही चर्चा झालेली आहे किंवा काही प्रस्ताव दोन्हीकडनं कुठं आलेला आहे? आता तर काहीच चर्चा नाही. याचं कारण आम्ही सगळेच आपापल्या कामात व्यस्त आहोत राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी. आणि त्याच्यामुळे आता उद्धवजी आणि राजजी एकत्र येत आहेत, त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि इट्स द राईट थिंग टू डू. म्हणजे मला खरंच मनापासून आनंद आहे. कारण का मी स्वतः बाय स्वभाव मला फारसा कॉन्फ्लिक्ट बाय नेचर आवडत नाही. कॉन्फ्लिक्टमध्ये खूप वेळ वाया जातो असं माझं मत आहे. लढत राहायचं. त्यामुळे ते दोघांची एवढी मोठी ताकद महाराष्ट्राच्या हितासाठी एक होते. याच्यात माझाही स्वार्थ आहे. याचं कारण असं की माझं देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. तर जर आपल्या सगळ्यांचं मत म्हणजे राज्य आणि उद्धवजी एकत्र येण्यामुळे जर राज्याचं भलं होत असेल तर इट्स द राईट डिसिजन. आपण मुंबईवरला आलो पत्रकार परिषद हाँ पटकन काय आज आपने ये एरिया का दौरा किया है, क्या ये मेरी बड़ी विनम्रता से मैं कई महीनों से सालों से मैं महाराष्ट्र की सरकार को विनती करती हूँ कि एक डिसीजन आप लीजिए. अभी जो मैनेजमेंट इस एरिया में राजीव गांधी इंफोटेक पार्क पे हो रहा है वो ठीक से नहीं हो रहा है. इट नीड्स अ मच ब्रॉडर कॉम्पिटेंट अथॉरिटी. तो यहाँ 2 मांगे हैं. एक मांग ऐसी है कि ये कॉम्पिटेंट अथॉरिटी एक इंडिपेंडेंट बॉडी हो. कई लोगों का सुझाव है कि PCMC पिंपरी चिंचवड़ में जाए. ये दोनों का समन्वय मेरी विनती है महाराष्ट्र की माननीय मुख्यमंत्री की. मैंने बहुत बार उनका टाइम भी इसके लिए मांगा है और मेरी विनती है कि वो हर MLA MP हर स्टेक होल्डर का बुला के एक मीटिंग अगर उन्होंने करवाई तो हम सब की तरफ से उनको सुझाव भी दे सकते कि ग्राउंड रियलिटी क्या है और सब ने मिलके इसमें सोल्यूशन निकालने की जरूरत है. कॉर्पोरेशन लिमिट में ये अगर एरिया जाने से यहाँ के जो बेसिक जो प्रॉब्लम है वो सॉल्व हो पाएंगे क्या? मेरा कहना है कि सरकार ने जिम्मेदारी लेनी चाहिए क्योंकि बहुत सारा रेवेन्यू यहाँ से जाता है. इट्स अ रेवेन्यू मेकिंग. दुनिया में हिंजेवड़ाड़ी की जगह आपको याद होगा
जब इसकी शुरुआत आदरणीय पवार साहब ने की थी तो बड़ी लंबी सोच के की थी और पहले 10-25 साल इंफ्रास्ट्रक्चर बहुत सुंदर रहा है यहाँ पर। 5-6 साल में ही यहाँ गड़बड़ हुआ है। जिस तरह से ज्यादा कंस्ट्रक्शन हुआ है, नाले बंद हुए, इसी के कारण ये सब खराब हो रहा है ना यहाँ। बताइए यहाँ पे पीएमआरडीए ने 16 स्पॉट ऐसे आइडेंटिफाई किए जिसके कारण वहाँ पे वाटर लॉगिंग होती है या फिर कई जगह ट्रैफिक कंजेक्शन होता है। इसके लिए यहाँ की लोकल बॉडियां इंक्लूडिंग पीएमआरडीए भी रिस्पॉन्सिबल है क्या? बिल्कुल है। जो भी देखिए, अभी कौन रिस्पॉन्सिबिलिटी है उसमें फंसने से आगे हमको सोल्यूशन चाहिए। हमको 16 पॉइंट्स खोल के चाहिए। ये होमवर्क तो सबने मिलके ही किया है। हम सब ने, इन सब ने ही तो ढूंढे नाले। ये मैडम है, ये सरपंच, इन सब ने मिलके होमवर्क किया है। कई एनजीओज है, ये सबकी ताकत है। इन्होंने ही तो होमवर्क करके बताया सरकार को कि भैया ये सब रेड फ्लैग एरिया है, इसको खोल दीजिए, नहीं तो पानी नहीं जा पाएगा यहाँ से। आज आपने यहाँ पे विजिट की है, मीटिंग ली है, लेकिन गवर्नमेंट से क्या मांग रहे हैं, उसके लिए क्या फॉलोअप करेंगे? नहीं, मेरा तो हर हफ्ते, अभी तो मैं महीने में एक बार आती थी, अभी 2 बार आऊंगी जब तक ये सॉल्व नहीं होता। एक, और गवर्नमेंट की जो मांग है वो तो हर हफ्ते में रखते है। पीएमआरडीए को है, नेशनल हाईवे की बहुत मदद होती है हमें, लेकिन इंडस्ट्री मिनिस्टर्स को अगले हफ्ते हमने टाइम मांगा है। और एमएससीबी के बहुत सारे काम पेंडिंग है, वो है। कलेक्टर साहब से बात हुई है, पीएमआरडीए हेड से बात हुई है। हम लगातार इन सबके कांटेक्ट में रहते हैं। गवर्नमेंट सीरियस नहीं है क्या इस तरीके से? ऐसा सुनने में आया है कि कल माननीय मुख्यमंत्री जी इसकी मीटिंग ले रहे, ऐसा सुनने में आया है। अगर लिए तो हम उसका स्वागत करते हैं, लेकिन अगर मीटिंग ले रहे तो इंडिपेंडेंट नहीं ला, हर स्टेक होल्डर को उन्होंने बुलाना चाहिए, ऐसी हमारी विनती रहेगी। बहुत सारे एनजीओज यहाँ काम करते हैं, पत्रकार काम करते हैं, हम एमएलए है, एमपी है, सरपंच है, सबको बुला के मीटिंग लेनी चाहिए कि सबके वो ग्राउंड क्या रियलिटी, उसका फीडबॅक भी हम दे सकें। और हम नाही, आज नाही, 8 तारखेला माझी मीटिंग। आज नाही, आज त्यांच्या सगळी टीम 100% हजर होती। हेच तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू पाहतोय। हेच तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्जंटली ह्याच्यात जातीने लक्ष घालावं। हे मी किती दिवस म्हणते, म्हणून तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची एक अर्जंट मीटिंग बनवून ह्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे। कारण का खूप विश्वासाने इथल्या लोकांनी जमिनीही दिल्या आणि द होल आयडिया ऑफ दिस प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला सार्थ अभिमान आहे। अशी ही राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे आणि आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे। ह्याच्यात मी राजकारण अजिबात आणू देत। मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर ह्याच्यासाठी टीका टिप्पणी करत नाही। माझं म्हणणं आहे आम्हाला वेळ द्या आणि मार्ग काढून द्या, एवढीच आमची मागणी आहे। शेवटचा प्रश्न, या सगळ्या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण आहे? राज्य शासन आहे की स्थानिक प्रशासन यंत्रणा? अर्थातच राज्य सरकार, इट्स पीएमआरडीए आणि एमआयडीसी हे काही स्थानिक लोकांचा विषयच नाही ना। आणि एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामपंचायती इच्छा असेल तरी त्यांना तेवढा स्कोपच नाहीये ना, त्यांचा कामाचा स्कोप तेवढा मोठा नाही। त्यामुळे ग्रामपंचायतला कसं तुम्ही जबाबदार ठरणार? एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करायला मुंबई पुण्यासारखं मोठं त्याचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करतोय ना, वारंवार करतो। आणि आता मी टीका करण्याला बसलेच नाही। आय एम इन सोल्युशन मोड, आम्हाला मार्ग काढून द्यावा। टीका काय करायची? टीका दिसतीये सगळ्यांनी डोळ्याला, अजून काय करणार? थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।